आमदार शिवाजी पाटील यांनी वेळ द्यावा, सगळ्या मुद्द्यावर खुलासा करू. गोकुळचा पैसा दूध उत्पादकांच्या हितासाठीच. चेअरमन नवीद मुश्रीफ. नमस्कार, तुम्ही पाहत आहात SP न्यूज. गोकुळ दूध संघात सध्या राजकीय वातावरण तापलंय. चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी आज विरोधकांना सडेतोड उत्तर दिलंय. वार्षिक उलाढाल आता 2551 कोटींवरून थेट 4100 कोटींवर पोहोचलीय. संघाच्या ठेवीत दुप्पट झाल्या. गोकुळच्या इतिहासात प्रथमच दूध उत्पादकाला 10 ते 14 रुपयांची दरवाढ दिली गेली. संकलनात आणि दूध विक्रीत 4 लाखांची वाढ झाली. हे सगळं गोकुळ दूध संघ प्रगतीपथावर असल्याचेच लक्षण असल्याचे नवीद मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. आमदार शिवाजी पाटील यांनी केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण देताना मुश्रीफ म्हणाले की गोकुळचा प्रत्येक रुपया हा दूध उत्पादकांच्या घामाचा आहे आणि तो त्यांच्याच हितासाठी खर्च होतोय. आमदार शिवाजी पाटील यांनी कधीही वेळ द्यावी. सर्व संचालक मंडळ उपस्थित राहून आम्ही त्यांच्या प्रत्येक मुद्द्यावर खुलासा करू, पण गोकुळची बदनामी थांबवावी. गोकुळच्या निवडणुकीबाबत ते म्हणाले की बिनविरोध निवडणुकीचे प्रयत्न सुरू असून आमदार सतेज पाटील आणि आमदार अमल महाडिक यांच्याशी संपर्क सुरू आहे. लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेणार आहोत. गोकुळ ही शेतकऱ्यांची संस्था आहे आणि तिचे हित जपण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. नवीद मुश्रीफ यांनी या पत्रकार परिषदेत संघाच्या प्रगतीचा पाढा वाचला. गेल्या 5 वर्षात दूध संकलन 12 लाखांवरून 16 लाख लिटरवर पोहोचल्याचं सांगितले. उलाढाल वाढली. संघाच्या ठेवी 250 कोटींवरून 550 कोटी झाल्या आहेत. हा सर्व पैसा शेतकऱ्यांचा आहे. गेल्या 5 वर्षात संघाने दूध खरेदी दरात मोठी वाढ केली असून सौर ऊर्जा प्रकल्पामुळे वार्षिक 6 कोटींची बचत होणार असल्याचे नवीद मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. पत्रकार परिषदेला संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगरे, शशिकांत पाटील सुयेकर, अभिजित तायशेटे, बाबासाहेब चौगले, बयाजी शेरके, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, करणसिंह गायकवाड, प्राध्यापक किसन चौगले, रणजित पाटील, चेतन नरके, अजित नरके, बाळासाहेब खाडे, SR पाटील, नंदकुमार ढेंगे, सुजित मिंचेकर, अंजना रेडेकर, युवराज पाटील, मुरलीधर जाधव आदी उपस्थित होते. पाहत रहा SP न्यूज चॅनल. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.